नमस्कार. सोलार पॉवर प्लांट लावल्यामुळे विजेचं बिल शून्य होऊ शकतं का? उदाहरणानेच पाहूया. कान्हेवाडी ही ठाणे येथील एक गृहनिर्माण सोसायटी आहे. एकत्रित वापरासाठी त्यांच्याकडे छोटे छोटे असे 6 इलेक्ट्रिकचे मीटर होते. त्यांचा महिन्याचा एकूण वीज वापर हा 600 ते 700 युनिट्स एवढा होता आणि त्यापोटी त्यांना येणारं वीज बिल हे 7,000 ते 8,000 रुपये एवढं असायचं. तिथल्या रहिवाशांनी सोलार सिस्टीम लावण्याचा निर्णय घेतला. इंडस सोलारला त्यांनी हे काम सोपवलं. आपण त्यांच्या सर्व या वीज बिलांचा अभ्यास केला. आपल्या लक्षात आलं की हे सर्व मीटर्स एकत्र करून तिथे एकच मीटर बसवला पाहिजे आणि तिथलं लोड किंवा तिथला जो मंजूर भार आहे तोही वाढवला पाहिजे. यासाठी आपण MSEDCL ला ऍप्लिकेशन केलं. दरम्यानच्या काळामध्ये आपण त्यांच्या छतावरती 540 वॅट पीक या क्षमतेचे 16 सोलार पॅनल बसवले की ज्यांची पूर्ण क्षमता ही 8.64 किलोवॅट एवढी होती. MSEDCL कडून लोड एक्सटेन्शन झाल्यानंतर तिथे नेट मीटर बसवण्यात आला आणि तिथली सोलार सिस्टीम जानेवारी 2025 पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली. इंडस सोलारने या सोलार पॉवर प्लांटसाठी Tier 1 मटेरियल्स वापरलेले आहेत. तसंच खूप चांगल्या प्रकारे या सोलार पॉवर प्लांटचं मेंटेनन्सही इंडस सोलार करत आहे. याचा परिणाम हा असा झालेला आहे की गेल्या अनेक महिन्यांपासून कान्हेवाडीचा जो एकत्रित वीज वापर आहे त्याच्यापेक्षाही जास्त युनिट्स त्यांच्या छतावरचा हा सोलार पॉवर प्लांट जनरेट करत आहे. त्यांचे हे जे जास्तीचं जनरेशन आहे, जास्तीचे जनरेटेड युनिट्स आहेत ते ग्रीडला एक्सपोर्ट केले जातात. MSEDCL कडे ते बँक राहतात आणि त्यामुळे त्यांचं MSEDCL कडून किंवा ग्रीडकडून नेट इम्पोर्ट हे 0 झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त डिमांड चार्जेस की जे 430 रुपये आहे एवढंच वीज बिल यायला पाहिजे होतं पण तेही त्यांना येत नाहीये. याचं कारण MSEDCL कडे त्यांचे काही ॲरियर्स आहेत. तसंच कान्हेवाडीला या सोलार सिस्टीम लावल्यामुळे 8.64 गुणिले 18,000 म्हणजेच 1,55,520 रुपये एवढी केंद्र शासनाकडून PM सूर्यघर मुफ्त बिजली योजना या योजनेअंतर्गत सबसिडी प्राप्त झालेली आहे. जर तुम्हालाही तुमचं वीज बिल शून्य करायचं असेल आणि त्यासाठीची काही माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आजच इंडस सोलारला संपर्क करा.